श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. मकर संक्रांत सणाला मोठ्या प्रमाणात पतंग उडवली जाते. यावेळी पक्षी किंवा प्राणी किंबहुना मानवी जीवाला देखील मांजामुळे धोका पोहोचला जातो. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मागील आठवडाभरापासून नाशिक शहर आणि परिसरात नायलॉन मांजा विक्री तसेच वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले. पार्श्वभूमीवर मांजा विक्रीबाबत माहिती घेत असताना उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना शहरातील सैलानी बाबा चौकात एक इसम मांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सैलानी बाबा चौक परिसरात सापळा रचला आणि एका संशयितास ताब्यात घेतलंय. प्रज्वल गुंजाळ असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 80,000चे तब्बल 99 मांजांचे गठ्ठे हस्तगत केले. त्याच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास उपनगर पोलीस करतायत. सदरची कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या पथकाने केली. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.